बघू शकता इथे आपली आलू भेंडी अशी दिसते मस्त. मम्मी बघ ना टोमॅटो कसे उगले. टोमॅटो तोडून घेते. जसं रेड रेड दिसतं ना ते घे. ही झाडं पण तोडून टाकावं लागतील कारण ना आता येल्लो हा येल्लो व्हाईट. तर आता इथे 7:45 झाले तर 4 वातींचा दिवा लावून देते मी. तर बघू शकता असा 4 वातींचा दिवा तर तो बाहेर ठेवून देऊ. आता इथं आधी अगरबत्ती. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगमध्ये. पण इथून या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता माझे सकाळचे 8 आणि विहारची आरोग्य सुट्ट्या लागलेल्या आहे आणि वैभवसाठी टिफिन करते. तर मस्त आज ना शिमला मिरची घालून फ्लावरची भाजी करणार आहे. त्याच्यानंतर आलू भेंडी करणार आहे. डिफरंट आहे. त्या दिवशी आलू गव्हाच्या शेंगा केले होते, इतकी छान लागली होती भाजी. तर आज आलू भेंडी करणार आहे. तर त्याची रेसिपी तुम्हाला नंतर देईलच. आता मी पटापट ना याची भाजी करून घेते. कसली फ्लावर शिमला मिरचीची आणि साईड बाय साईड पीठ पण मळून घेते पटकन. तर चला तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवते आलू भेंडीची आणि टिफिनमध्ये कसं काय देते मी तुम्हाला दाखवते. तर इथे भाजी टाकलेली झाली बघितलं असेल. आता होते मस्त वाफेवर होते. त्यात मी दुसरं काही टाकत नाही पाणी वगैरे. जसं मिरची गरम मसाला लसूण जिऱ्याची फोडणी हळद असं एवढंच असतं. मस्त लागते भाजी. तर आता इथे मी भेंडी पण काढली. भेंडी पण वॉश करून घ्यायची. मस्त ताजी भेंडी भेटली मला. तर बघू शकता एकदम ताजी भेंडी घेतलेली आहे. आता धुवून बाजूला ठेवते ती. तर बटाटे सगळे किसून वरचा साल काढून घ्यायचा आणि मस्त ना असे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आलू भेंडीला. जर तुमच्याकडे भेंडीची भाजी एकदम कमी आहे, एकदम थोडीशीच आहे आणि बटाटे असतील तर मस्त बटाटे टाकून तुम्ही करू शकता छानपैकी भाजी. तर बटाटे पण मस्त ना करून घेतलेले आहे तुकडे करून पाण्यात ठेवून थोडा वेळ. आणि आता भेंडी कट करून घ्यायची आहे, लसूण सोलून घ्यायचं आहे आणि ती भाजी पण मस्त झालेली आहे. भेंडी मीडियम साईजमध्ये अशी चिरून घेतलेली आहे. इथे नंतर लसूण हिरवी मिरची आणि कांदा आणि इथे बटाटे. तर चला आता आपण मस्त रेसिपी करू. तर इथे मस्त आता आलू भेंडीची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर याच्यात 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे कारण आलू भेंडीला ना थोडं जास्तच तेल लागतं त्याच्यामुळे. मस्त आता तापू द्यायचं छानपैकी आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळं टाकायचं. तेल तापलेलं आहे. आता आपल्याला ना बटाटे नुसते फ्राय करून घ्यायचे, साईडला काढायचे. आधी बटाटे टाकते मी. तर इथे ना चालताना लगेच असे हलके लागतात बटाटे. होत आले आपले बटाटे छानपैकी. आता अजून थोडीशी लालसर वरतून लेअर यायला पाहिजे. तर आता लालसर लेअर आहे ना त्यावेळेस ती काढून घ्यायची आणि मग भेंडी टाकायची.
इथे पीठ पण काढून ठेवलं पीठ मळण्यासाठी. तर ते हे करू. तर बघू शकता बटाटे मस्त फ्राय झालेले आहेत छानपैकी. आता आपल्याला टाकायची आहे भेंडी. तर मस्त फ्राय होऊ देऊ भेंडी. तोपर्यंत पीठ मळून घेते पटापट. चला, तर पीठ पण मळून झालेलं आहे इथे बघू शकता. आणि आपली भेंडी पण मस्त फ्राय झालेली आहे. मस्त फ्राय झाली. आता ती पण काढून घेते ताटात. बघू शकता भेंडी आणि बटाटा काढून घेतलेला आहे. तर आता चला आता पण रेसिपी करू मस्त. तर याच्यात तेल आहे एकदम किंचित थोडंसं टाकणार मी आता फक्त बस तेवढंच टाकणार. मस्त तेल आहे. आता आपल्याला जिरे मोहरी मोहरी लसूण आणि कांदा तर कांदा मस्त लाल फ्राय होऊ द्यायचा. आणि मग आपले भेंडी आणि बटाटा टाकून मसाले टाकायचे आहेत. आणि मग आपली भाजी एकदम रेडी होते 5 मिनिटात. तर इथे कांदा मस्त लाल झालेला आहे. हळद टाकायची, लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर असेल तर धना पावडर टाकायची, पण माझ्याकडे नाही ना. आणि मस्त फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. मग आपलं बटाटा आणि भेंडी घालायची. मीठ टाकायचं चवीनुसार. बघू शकता इथे आपली आलू भेंडी अशी दिसते मस्त. ऑलमोस्ट झालेलीच आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. बघू शकता. चला आता पोळ्या करून घेते पटापट आणि बोलते. तर अशा पद्धतीने आलू भेंडीची भाजी झालेली आहे, बघू शकता. तर मग आता ना पोळ्या करून घेते पटापट आणि मग मला स्वयंपाक एकदम रेडी होऊन जाईल. मला हे एक्सरसाइज पण करायची थोड्या वेळाने.
चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि मग त्याच्यानंतर दुपारी बोलते तुमच्याशी. उद्या गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे मी इथं ना सगळं आवडतील बघू शकता. सकाळी पूर्ण पोर्च आवरला तरी झाडावं लागेल कारण धूळ येते ना, पण सगळं आवरलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी गुढी उभारलात इथे, तर इथे तर आवरलं माझं. वैभव गेले हॉस्पिटलला, त्यांना टिफिन दिला. तुम्ही बघितलं असेल 2 भाज्या केल्या होत्या मी. आणि तेच आज संध्याकाळी ना जाऊन हरडा आहे ना ते माळ घेऊन यायची आहे गुढीला उभारण्यासाठी, आणि हार वगैरे उद्याच आणलं सकाळी. तर बघू. आणि कांदे मला निवडून ठेवायचे, तर बाजारातून कांदे आणले होते मी, तर तसेच गोणीमध्ये, तर ते पण निवडून ठेवायचे. आता थोड्या वेळाने निवडून ठेवते. मला हे करते आता ज्वारीच्या भाकरी भाजीसोबत. तर चला, तर मग तुला म्हटलं घालून दाखवते तुम्हाला नवीन. मी पण मला कालच घालायचं होतं, पण मग म्हटलं चला उद्या घालू. आणि माझी एक्सरसाइज झाली स्वयंपाक झाल्यानंतर. घर आवरलं, एक्सरसाइज मस्त झालेली आहे. केस निघून झाली तर एकदम दोषीला कसं होऊन जातं सगळं. तसं आता मंगळसूत्र घालून बघू. हे आजचं काढून ठेवते. आणि तिथले मंगळसूत्र आहे ना मस्त कलर जात नाही म्हणून मी घेते वेगवेगळी डिझाईन. आणि सोन्याचं आहे माझं, पण मग मला अशी डिझाईनची नवीन नवीन डिझाईनची घालायला खूपच आवडतात, तर त्याच्यामुळे मी सोन्याचं काढून ठेवलं माझं. आणि अशा पद्धतीचे मी घालते वेगवेगळे, मस्त छान दिसतात. आणि कलर पण जात नाही आणि असं वाटतं की ओरिजिनलच वाटतात. इतकं सुंदर पेंडेंट आहे ना, मला इतकं आवडलं. बघू शकता. तर असं मंगळसूत्र घातलेलं आहे मी, खूपच छान दिसतं. तर आता मी ना हे करून घेते, भाकरी करून घेते माझ्यासाठी 2 भाकरी. आणि सध्या मी गव्हाचं पिठाची पोळी टाळली. हे रात्रीचे फक्त खाते, पण ती अर्धीच खाते. भात पण थोडा. आणि काय म्हणता, चहा सोडलाय मी महिनाभर, तर 3 दिवस झाले चहा नाही घेते मी. तर दुधाचा चहा, म्हणजे चहाच नाही, ग्रीन टी पिते मी. आपली तुळशीची टी कंट्रीची ग्रीन टी आहे ना, ती पिते मी नेहमी. तर मग चहा बंद केला. म्हटलं बघू आपण महिनाभर चहा बंद करून काय फरक पडतो, कारण मला कळतं की माझं वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि एक्सरसाइज पण जोरात चालू आहे माझ्या आता सध्या, तर त्याच्यामुळे मी ज्वारीच्या भाकरी खाते. आता थोडी झोपली होती जेवण करून. आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30. तर तेच कांदे आवडायचे, त्याच्या आधी ना ग्रीन टी पिते मी माझी. चला आता एकदम सिंपल असते बनवायची ग्रीन टी. तर अगदी एवढं पाणी घ्यायचं, 1 कप एवढं, जेवढं तुम्हाला ग्रीन टी पाहिजे तेवढी. बघू शकता. तापत ठेवायचं, गरम पाणी करत ठेवायचं एकदम मस्त. हे ग्रीन टीचं एक पाकिट आहे ते काढायचं आणि पाणी आधी गरम होऊ देते. एकदम सोपं आहे. बघू शकता ही अशी इथे पॅकेट खोलायचं. तर अशी टी बॅग निघते. अशी. आणि आता गरम पाणी होतंय ना, त्याच्यात जस्ट फक्त तर थोड्या वेळाची ठेवून झाली का लगेच त्याचा कलर बदलतो. आणि इथे आपली ग्रीन टी एकदम झालेली तयार, कारण याच्याने एकदम फ्रेश वाटतं, डिटॉक्स होतं.
त्याच्यामुळे तर इथे आपली ग्रीन टी एकदम रेडी झालेली आहे. चला तर बाहेर जाऊनच पिते, म्हणजे मला कांदेसुद्धा आवडता येतील. बाहेर चाली आता. हे पिला ना तर थोडंसं कामाला मग शरीर मस्त डिटॉक्स होतं आणि छान फ्रेश वाटतं पुढच्या कामांना. ही माझी ग्रीन टी आणि हे ना तुळशी फ्लेवर आहे, तर तुळशीच्या पानांसारखंच लागतं थोडंसं. जर तुम्हाला ना घरच्या घरी ग्रीन टी करायची असेल ना, प्यायची असेल, टी बॅग नसतील घरच्या घरी तुम्हाला करायची पटकन, तर तुम्ही ना थोडीशी तुळशीची पानं, 2-3 तुळशीची पानं, लवंग आणि दालचिनी घ्यायची आणि उकळतं पाणी ठेवायचं. त्यात तुळशीची पानं, लवंग, दालचिनी टाकायची आणि उकळवायचं चांगलं. त्याचा कलर लगेच असा चेंज होतो असा. आणि ते गाळून तुम्ही ग्रीन टी करू शकता. त्यात काहीच नाही, साखर नाही, काही नाही. त्याच्यात काहीच नव्हतं, तुम्ही बघितलं, साखर नाही, काहीच नाही. नुसता फ्लेवर लागतो याचा तुळशीच्या पानांचा. तर अशी माझी ग्रीन टी. तर एन्जॉय करते ग्रीन टी आणि मस्त ना कांदे पण निवडून ठेवून देते. आणि संध्याकाळी इथून हे घेऊन यावं लागेल, काय म्हणता, हरडं. तो आपल्याला गुढी उभारू ना तेव्हा लावायला. सकाळी पण तसं भेटतील, बघू आता जमतं तसं सकाळी. तर इथे कांदे निवडून झालेले आहे. तर मी आता भाजी ठेवली आणि एवढे आहे ना त्याची कवच निघालेली आहे. तरी कसं लवकर खराब मध्ये नाही वापरण्यासाठी. आणि टेरेसवर पण जाऊन बघायचं आहे, पाणी टाकायचं झालं काय पाणी दिवस 4-5 दिवस गेलेली तर एवढी कांदी अशी निवडलेली आहे. तर इथे बघू शकता कबूतर आलेला आहे पाणी प्यायला. थांब पाणी पिऊ त्याला. तर खूप सुकून गेले झाडं, पाणीच नाही. टाकून देते पहिल्यांदा आणि टोमॅटो तोडून घेते. मम्मी बघ ना टोमॅटो कसे उगले. टोमॅटो तोडून घेते. जसे रेड रेड दिसतं ना ते घे. ही झाडं पण तोडून टाकावं लागतील, कारण ना आता नको तोडू, कारण की मग हे प्रोड्यूस करत बसेल टोमॅटो. बघू शकता एवढी टोमॅटो. तिथे अजून आहे, एवढे पण नाही आता. बंद पण नाही झाले. आणि मम्मी हे पण संत्रे आले आपल्याला. मोठे मोठे ना संत्री आले. आता मोठे आले आपल्याला, बस छोटे दिसले होते तेव्हा. विहान कियाला केले टोमॅटो तोडताय. दाखव केवढे निघाले. दाखव कियाला.
तर माझ्या मम्मीने ना बी ठेवायला लावलेलं आहे चिली टोमॅटोचं, तर मी असे सुकलेले ठेवून देईल आपलं पिशवीमध्ये, मग तिला देऊन टाकेल. मी टोमॅटो तोडले बघू शकता. तर इथे ना मी आता टोमॅटो काढून घेतले कच्चे वगैरे बघू शकता असे पण. तर आता ही झाड काढून टाकते, कारण याच्यामुळे ना लिंबूचं झाड नीट वाढलंच नाही आहे ह्यावेळेस, त्याच्यामुळे. तर आता हे काढून टाकते. आणि हे ना आपोआप उगले होते टोमॅटोचे झाड. बॉल साफ किया रहा. देते. तर इथे बघू शकता सगळं मी झाडं काढून टाकलेले आहे. आता याच्यात पण पान टाकून देते एक बाजूनी. आणि आता इकडचे पण टोमॅटो मी नंतर काढून टाकेल सगळे. तर इथे एवढे टोमॅटो निघालेले आहे, ते आता कशी घ्यावे असे. माझ्या पण पॉकेटमध्ये मी घेईल, माझ्या इथे थोडीफार स्पेस आहे. आणि हे वाळलेले ना ते पण साईडला ठेवावं लागतील इथे. आणि हे चेरी टोमॅटो आहे ते माझ्या याच्यात, मी थांब माझ्या याच्यात नको ते हातात घेते ना. हा सर्वात मोठा आहे. तर बघू शकता वांग दिसतंय का. हा इथे आलेलं आहे, इकडे खाली आलेले आहे, इथे आलेलं आहे. तर असे वांगे पण आलेले आहे. तर तेच चला कधी पण जाऊ. काय कधी पण चटणी बनवू शकतो. झाली का पुरी. चला आता जाऊ खाली. किया काय करते, झाड लावून देते का ते. तो एकदम मस्त हे झालेला आहे. आणि टोमॅटो बघू शकता एवढे हार्वेस्ट केले आम्ही. तेवढून आणले आणि बाहेरचं वाटून पण इकडे झालेलं आहे ना, म्हणजे गरम होते आणि सावलीसारखं झालेलं आहे. तर तेच तुम्हाला दाखवलं. वरचं थोडंसं भांड्याला पाणी पण टाकलं. तर चला आता बस ते थोडं. आता आम्ही ना बाहेर चाललो, इथे जवळच मार्केटमध्ये गुढीपाडव्याचं थोडंसं साहित्य घेऊन येतो, हार वगैरे. आणि इथे विहान ते पण आज झाले वॉकिंग. कोणती पण का येल्लो. हां येल्लो आहे. कशी म्हणले शुगर. कसे दिले यावर. तर गुड्डीन ते पाणीपुरी खात आहे. बाकी साहित्य घेतलं हार वगैरे. तर आता मेथीची भाजी बघते उद्यासाठी खाली. तर इथे मस्त तांदूळची भाजी घेतलेली आहे, मेथीची घेतली आहे. बोलते नंतर. तर घरी आलो आणि खूप दमली. आता पायीच चालू ना, आम्ही चालत गेलो होतो. चालत आलो. 2 भाज्या आणल्या, तांदूळक्याची आणि मेथीची. आणि बाकी मग खीरसाठी साहित्य आणलेलं आहे. उद्या खीर करणार आहे मस्त तांदळाची, किंवा मग बघते कोणती, गव्हाची पण करू शकते मी. तर अजून ठरवलं नाही कोणती करणार, ती तुम्हाला कळेल उद्याच. आणि आज ना मोठी अमावस्या आहे, तर दिवा लावायचा आहे 4 वातींचा तो बाहेर ठेवून.
तर 8 वाजता टायमिंग आहे. आता 7:30 वाजलेले आहे. तर 8 वाजता तो दिवा लावून देईल, देवाऱ्यात दिवा लावून देईल. आणि तेच बाकी मग स्वयंपाकाचं काही नाही, सिंपल स्वयंपाक आज करणार आहे. इथे 7:45 झाले, तर 4 वातींचा दिवा लावून देते मी. आणि इथला पण देवाऱ्यातला दिवा लावून देते. तर आज मोठी अमावस्या आहे ना, त्याच्यामुळे मग लावतात दिवा. तर तेच माझ्या बहिणीने फोन केला होता की दिवा लावून दे 4 वातींचा बाहेर. तर इथे ना तांदूळ घेते याच्यामध्ये आणि तांदळामध्ये ते ठेवून तर बघू शकता असा 4 वातींचा दिवा, तर तो बाहेर ठेवून देऊ. आता इथं आधी अगरबत्ती ते लावून देते. आता ही एक अगरबत्ती आणि दिवा बाहेर लावून देते. चला तर बघू शकता असा दिवा लावलेला आहे 4 वातींचा इथे. आणि तेच आता स्वयंपाक करून घेते पटापट. आणि तूप पण करायचे थोडंसं उद्यासाठी, खीरसाठी आताच करून ठेवते थोडंसं तूप जेवण झाल्यानंतर. तर चला बोलते. तर इथे हळद पण घेऊन आली आत्ताच, कारण सकाळीच लवकर म्हणजे पूजा वगैरे करून घ्यायला. तर मग फ्रीजमध्ये ते ठेवून फ्रीजमध्ये चांगलं राहील. आणि बाकी मग भाज्या घेऊन आली एखादी. आणि हे घेऊन आलेली आहे खीर करण्यासाठी आपलं खीरचं पॅकेट, शाही खीर. तर हे कोणती कंपनी काय माहिती, BBSW काहीतरी आहे. तर मी नेहमी आणते कारण खूप छान चव लागते खीरची. आणि त्याच्यात सगळं काजू, बदाम, पिस्ता सगळंच मिक्स असतं. आणि सुंठ, वेलची, केसर वगैरे सगळं असतं. तर त्याच्यामुळे मी हे आणते. 2 पॉकेट टाकले तरी भरपूर मस्त छान लागते, चव पण मस्त लागते. तर ही घेऊन आली. आणि नंतर चंदन कारवा घेऊन आली, त्याच्यामध्ये थोडंसं क्रंचीनेस. आणि खोबरं तर आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मग खोबरं मी आणलं. खोबरं आहे, तिथून खोबरं टाकायला ठेवून. आणि बाकी हरडा घेऊन आलेली आहे, मस्त येलो कलरची माळ तुम्ही बघितली असेल, छानपैकी बघू शकता. अशी गुढीपाडव्याला मस्त छान दिसेल ना येल्लो. तर ती घेतली. बाकी मग भाज्या घेतल्या ह्या 2-3 भाज्या घेतल्या. मेथीची घेतली आणि तांदूळ घेतलेली आहे. तर एवढ्या 2 भाज्या घेतल्या. तर त्यानंतर निवडून ठेवेल. आणि तूप पण करायचंय मला. तर जेवण झालं की म्हटलं तूप करून घेईल. थोडीशी साखळी ना, त्याचं भरपूर तूप निघेल खीरसाठी, बघू शकता. तर जेवण वगैरे झालं ना त्यावेळेस ठेवलेलं आहे मी साईडला. तूप पण करून घेऊ, कारण राईसच करायचं आहे. काहीतरी अंडा राईस वगैरे करणार. तर 2-3 दिवस नॉनव्हेज तर नाही खाता येणार. तर मी ठरवलं म्हटलं तुला अंडा राईस करू. तिथे राईस टाकलेला आहे आपला जिरा राईस, एकदम ना मोकळा होतो छानपैकी. आणि तुम्ही चिकन राईस बघितलाच असेल माझा. त्याचं आता तूप तयार करून घेते पटापट फास्टमध्ये.
ताक निघालेलं आहे, बघू शकता. मस्त ताक आहे. तर बघू त्याचं काय करता येईल फ्रीजमध्ये. आणि एवढं लोणी निघालेलं आहे, बघू शकता. तर आता तूप, त्याचं तूप करत ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते नंतर. भात पण होतोय आणि डायरेक्ट नंतर बोलते तुमच्याशी. चला, तर इथे तूप होतंय मस्त. तर तेच उद्याची तयारी, म्हणजे कसं आताच करून ठेवली ना तर आपली गुढीपाडव्याची तयारी आधीच होऊन जाते, म्हणजे सकाळी एवढं ताण होत नाही. आणि तूप घरचं कसं छान लागतं, त्याच्यामुळे मी म्हटलं चला घरचंच तूप तयार करू. थोडी साय साचलेली तर आतपाव वगैरे तूप होईल बहुतेक. अशी माझी गुढीपाडव्याची तयारी आदल्या दिवशीची सगळं रेडी करून ठेवते. सगळं आणून ठेवलं, हार आणून ठेवला वगैरे, सगळंच आणून ठेवलेलं आहे. तर म्हणजे तयारी असली ना तर सकाळी एवढं ताण होत नाही. तर उद्या मस्त खीर, पुरी, वरण भात आणि मेथीची भाजी थोडीशी, असं प्लॅन आहे जेवणाचा, मेनूचा. तर उद्या तेच आवडेल, पटकन साडी घालेल छानपैकी, नथ आणली ती नवीन नथ घालेल. तर असं प्लॅन आहे. तर इथे किचन सगळं आवडून झालेलं आहे, जेवण झालं, गॅस पण क्लीन केला, डिशवॉशरला भांडे लावायचे थोड्या वेळाने, अजून करणार ते भांडे आहे. बाकीचे भांडे जे हाताने घासायचे ते घासून घेतले, क्लीन केलं. आणि तुम्हाला माहिती तूप केलं की लगेच किती तेलकट भांडे होतात, पण मग डिशवॉशरमध्ये एकदम क्लीन होऊन जातात, कारण गरम पाणी येतं, गरम पाण्याने एकदम क्लीन भांडे होऊन जातात. तेलकट असो तुपकट असो सगळे भांडे क्लीन होऊन जातात. तर तेच भाज्या निवडून ठेवलेल्या आहे, इतक्यात भाज्या निवडल्या, सगळं आवडलं. आणि तुम्हाला तूप दाखवते किती झालेलं आहे. आता हे डिशवॉशरला लावून देते हे. तर इथे बघू शकता. तर एवढं तूप झालेलं आहे, भरपूर झालं. उद्यापुरता दोनदा तरी होईल काही गोष्टी, खीर वगैरे काही पण. तर बघू शकता एवढं तूप निघालेलं आहे फायनली उद्यासाठी. तर तेच असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. गुढीपाडव्याची थोडीशी तयारी, कांदे वगैरे ते क्लीन करून म्हणजे आवरून ठेवलं. आणि बाकी मग गुढीपाडव्याचीच तयारी चालू होती, सगळं भाजी वगैरे बाहेर गेलो, घेऊन आलो जे लागेल ते उद्यासाठी. आणि असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसं वाटला ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल बघायला आजचा ब्लॉग तुम्हाला. व्हिडिओ इथे सेंड करते आणि तेच पुढचं गुढीपाडव्याचाच ब्लॉग येणार. तर तेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुमची काळजी घ्या. आवडलं असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला, बाय बाय.